पहिलाच दिवस आहे, आजपासून तुम्ही बसले उपोषणाला। एकीकडे जनता दरबार सुरू आहे आणि एकीकडे तुम्ही इथे उपोषणाला बसले आहे। काय तुमची मांग आहे, काय तुमची मागण्या आहेत? माझी मागणी, माझा घराचा हिस्सा मागतो तुम्ही, मला पाहतो जागा जमीन माझी ती त्या विकून खाली हे कोणी सदू जाधव। अच्छा, त्याच्या विरोधात तुम्ही इथे बसलेले आहे आमरण उपोषणाला? ती मला मिळालीच पाहिजे, ते तुम्हाला मिळाले? बांधलेला आहे आम्ही फोडला ना, म्हणजे चिमीटचा बांध असा करीत होतो, घरकुल आला आहे ना चिमीटचा बांध असं करता आम्ही ते फोडला। तर तो कोण, तो बांधायला देत नाही, त्याचं नाव काय? सदू जाधव। तो सांग का माझा घर असा सांग। अच्छा, म्हणजे तुम्हाला बांधायलाच देत नाही? तर मी गेले गरम पंचायत चेक केला तर माझी सासऱ्याचे नावावर। अच्छा, मी येऊन सांगला पाटलाला का पाटील पाहे या आमचे सासऱ्याचे नावावर घरकुल, मी त्याला कसा देऊ? बरोबर तसा त्याने यांना सांगला का त्याचे सासऱ्याचे नावावर घरकुल कशी पाहिजे। तसा मग आम्ही गाव पातळीवर मिटवायचा प्रयत्न केला का, तिथं त्याला बोलवला, तिथं 5 मिनिटं पण नाही येऊन थांबला ना, लगेच सांगायला लागला चालू मी सांगा कोर्टाला निघताना समाज मंदिरात होती ना, तर कोर्टाला निघताना तू परत मघारी वरून आला नाही, माझ्या हातात टाकला ना, मी असं झेडून माझा ते सदूने म्हणजे नेमकं म्हणजे तो धरला नाही तर तुम्हाला घर बांधायलाच देत नाही असं भांडतो होयालाच पाहिजे माझा। अच्छा, निमाही समाज असा सांगणार ना, निमाही नाही पूर्ण सांगत होता तो, मग मागं सांगायला लागला का आता मला निमा हिस्सा दे, पण पहिल्यांदा मला हटवायसाठी ना सांगत होता का पूर्ण माझा घर पूर्ण तुमचा होता, पण तो मग मागं फिरायला लागला का मी आता निमाच हिस्सा मागत होतो। 2-3 वेळेला बदलला आहे तो, यातीच पासून सगळा होता राह देणारी ना, माझे दाराशीच राहतो नंदोईस लागतो त्याच्या जागा, तो आता ना त्याच्या जाग्यावर गेला पाहिजे, त्याही घर बांधला आहे ना मोठा ना, माझे दाराशी काय भांडत? बरोबर, त्याचं कारण त्याला विचारा का तू का त्याशी म्हणत, तो माझे दारापासून तो गेलाच पाहिजे, त्याचा घर असता मोठा बांधला त्यात गेला पाहिजे। तुम्हाला दमदाटी करतो का? तुम्हाला धमकी देतो का? मारायचा प्रयत्न करीत तो, माझे नवऱ्याचे उपटी घालेल, नवरा माझा भेट होतो गपत ना तो, एक वेळेस नवऱ्याला उठवं नाही का बसवं नाही असा मारला होता तुमच्या नवऱ्याला? सगळ्यांना मारले त्यांनी, त्यांचं कुटुंब आहे ना, ते संताराम अंजना संताराम त्यांचं कुटुंब आहे, ते सगळे पोरांना मारले त्यांनी, आणि जागा हिसकावून सारखी घेतो आणि ह्याला विकून खा त्याला विकून खातो। आमचे 2 प्लॉट विकलेला आहे। 2 प्लॉट विकले तुमचे? नाही, कागदपत्र पण मी पाठीत आणले, दाखव। हा दाखवा का तुमको आमच्या सरकारला विकले हे नाही नकाशे। नाही, हे मनोज रमेश वारंगडे हे कोण? पोलीस पाटलाचा मुलगा आहे तो, त्यांना जागा विकली, त्याची करता दाद फिरात घेत नाही। अच्छा, असं त्यांचं हस्त लावलंय आणि हिच्या नवऱ्याचं हस्त नाही, माझ्या नवऱ्याचं नाही नाव त्याच्यात, हे पाहे हे कागदपत्र पूर्णपणे आहे। मधला कागद तिथे काय आहे, आणि त्याने एकट्यानेच विकून खाल्ली। पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील सौ अंजना शांताराम वारंगडे आणि सुनीता विष्णू वारंगडे या दोन्ही महिलांनी काल 20 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण पुकारले होते। भूमिपुत्र संघटनेच्या अध्यक्षतेखाली त्यांनी हे आमरण उपोषण पुकारले होते, तर भूमिपुत्र संघटनेच्या या लढ्याला अखेर यश आलं असून त्यांनी हे आमरण उपोषण मागे घेतले आहे।
एकीकडे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार सुरू असताना दुसरीकडे मात्र या दोन्ही आदिवासी महिलांनी आमरण उपोषण पुकारले होते। यामधल्या अंजना शांताराम वारंगडे यांना त्यांच्याच कुटुंबियातील त्यांचे नंदोई सदू कोंडू जाधव हा त्रास देत असल्याने ते उपोषणाला बसल्या होत्या। सदू याने अंजना यांच्या जमिनी विकून पैसे सुद्धा खाल्ले आहे। तसेच अंजना यांना घरकुल आलं असून तो म्हणजे सदू त्यांना त्या ठिकाणी घर सुद्धा बांधून देत नाही। एक प्रकारे सदू जाधव हा त्यांना नाहक त्रास देत असल्याचा आरोप अंजना यांनी केला आहे। त्यामुळे माझ्या हक्काचे घर मला मिळावे, आम्हाला न्याय मिळावं अशी त्यांची मागणी होती। मात्र भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष संस्थापक भास्कर दळवी यांनी घटनास्थळी उपस्थित राहून त्यांनी जागेवरच विक्रमगड पोलिसांशी संपर्क साधून या दोन्ही प्रकरणाची माहिती दिली व तक्रार दाखल करून घेण्यास पुढील कारवाई करण्यास सांगितलं आहे व या दोन्ही महिलांना उपोषण मागे घेण्यासही त्यांनी सांगितले। दुसरं प्रकरण म्हणजे सुनीता वारंगडे यांचं होतं। सध्या महाराष्ट्रामध्ये लग्नाचं आमिष दाखवून महिलांची फसवणूक होत असल्याच्या अनेक घटना प्रचंड समोर आल्या आहेत। तर आता पुन्हा एकदा अशीच एक घटना पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील वेहेलपाडा येथे उघडकीस आली आहे। यासाठी पीडित 35 वर्षीय सुनीता विष्णू वारंगडे या महिलेकडून व तिच्यासोबत गावातील ग्रामस्थांनी काल 20 फेब्रुवारी रोजी सकाळपासूनच पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भूमिपुत्र संघटनेच्या अध्यक्षतेखाली आमरण उपोषण पुकारलं होतं। जयदेव सदू जाधव यांनी या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून 3 वर्ष त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले। मात्र आता तो सुनीता यांना लग्नाला नकार देत असून त्याने दुसरीकडे लग्न सुद्धा जमवलं आहे। जयदेव सदू जाधव याने 2 मार्च रोजीची लग्नाची तारीख काढून पत्रिका देखील छापली आहे। त्यामुळे सुनीता यांची फसवणूक केल्यानं आपली आबरू मलिन न होता त्याच्याशीच लग्न व्हावे यासाठी सुनीता यांनी आमरण उपोषण पुकारलं होतं। ह्या ताईवर अन्याय झालाय। हा अच्छा, त्यांच्यासाठी तुम्ही इथे बसले। काय त्यांचं नाव? सुनीता विष्णू वारंगडे। अच्छा, कशा पद्धतीचा सर अन्याय झालाय? त्याला मॅडम असा फसवणूक त्याची केली, कारण तुझ्याशी लग्न करणं असं फसवणूक खोटा चेक दिलेला आहे। अच्छा, दुसरीच पत्रिका छापून दुसरीच लग्नाची तयारी केलेली 1-2 तारीख त्याची आहे, त्याच्यासाठी आम्ही काय सांगाल मग तुम्ही? तुमच्यावर इतका मोठा अन्याय झाला आणि तुमची फसवणूक एक प्रकारे झाली आहे, काय बोलणार? 3 वर्ष मला वापरला आहे तर त्यांनी मला ठेवला पाहिजे असं। काय नाव त्यांचं? जयदेव सदू जाधव। गावातच राहतात का ते? अच्छा, मग तुम्ही 3 वर्ष राहत होते, मग तुम्ही लग्न नाही केलं त्यांच्याबरोबर? लग्नच नाही तयार करायचं। अच्छा, मग आता तुमची काय मागणी आहे का ते त्यांनी तुम्हाला ठेवायला पाहिजे? अच्छा, आज तुम्ही इथे उपोषणाला बसलेले आहेत, नेमकं कारण काय आणि तुमच्या मागण्या काय आहेत आणि नेमकं काय प्रकरण आहे ते सांगा। त्यांनी ठेवलाच पाहिजे त्याला, ह्या ताईला सुनीताला खोटा चेक दिला हा त्यांनी। अच्छा, आणि एक नोटीस सुद्धा बाबासनी दिला, म्हणजे खोटा या करून 3 वर्ष त्यांनी ह्यांना ठेवलं आणि लग्न नाही केलं असं तुमचं म्हणणं आहे। पोलीस स्टेशनला तक्रार केली तुम्ही? मग पोलीस स्टेशनवरून काय, तुमचं कोणतं पोलीस स्टेशन आहे? विक्रमगड। मग तिथून काय तुम्हाला पोलिसांनी काय म्हणजे तुमची दखल घेतली का नाही तुमच्या ह्या प्रकरणाची? नेला त्या 1 महिन्यात सुटून आला आणि दुसऱ्याशी लग्न करायला लागला आणि याला नाही पाहिला। अच्छा, आणि दुसऱ्या मुलीशी त्यांनी लग्न केलंय? आता 2 तारखेला लग्न आहे त्यांचं असं। अच्छा, ह्यांचं वय किती सुनीता आता? 35 वय आहे। हा, जयदेव सदू जाधव ते पण गावातीलच आहे। ते काय करतात? ते आहेत काय नाही, आता घरीच आहेत ना ते। घरीच आहे का? तिला लग्न नाही करून नेलं त्यांनी, अशी फसवणूक केली की तिला असं फिरवलं हे ते करून 10,000 पैसे काढून घेतले, लग्न करेन हे ते करून आणि तिची असं फसगत केली।
इकडे तिकडे फिरवलं, तिच्या बरोबर ते काय संवाद करायचे ते केले, पण हिला ते तेवढं त्यांनी काही नको पाहिजे, दुसरी बरोबर पाहिजे. बरोबर अशा असं. हिशोबाने ते आता दुसरं लग्न ठरवलंय त्यांनी. अच्छा त्यांनी लग्न करावं तिच्याशी, हो नाहीतर त्यांच्यावर म्हणजे ह्यांच्या बरोबर ज्यांनी ते पण संबंध वगैरे ठेवले हा, त्या निमित्ताने ह्यांचं हक्कानुसार ह्यांना ठेवायला पाहिजे. ठेवायला. मात्र आता भूमिपुत्र संघटनेतर्फे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलं जात असून या संघटनेचे अध्यक्ष यांनी या महिलेची तक्रार विक्रमगड पोलीस ठाण्यात दाखल करून घेण्यास सांगितलं असून पुढे कारवाई करण्यासही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे या महिलेने सुनीता यांनी आपलं आमरण उपोषण मागे घेतलं आहे. मात्र एकीकडे अन्यायाविरुद्ध लढणारे पालकमंत्री यांनी कालच जनता दरबारामध्ये सांगितलं की ज्या अधिकाऱ्यांना प्रामाणिकपणे काम करायचं नसेल तर त्यांनी स्वयंखुशीने आपली बदली इतर जिल्ह्यात करून घ्यावी असं स्पष्ट नाईक यांनी सांगितलं आहे. तर आता या दोन्ही प्रकरणांची तक्रार दाखल झाल्यास या दोन्ही प्रकरणी पोलीस कोणती कारवाई करतील ते पाहावं लागणार आहे.